हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 निर्देशन आणि संदेशवहन यामध्ये निर्देशनाचा अर्थ, निर्देशनाची व्याख्या, निर्देशनाचे घटक आणि निर्देशनाच्या तंत्रांचा अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण निर्देशनाचे महत्त्व पाहणार आहोत. निर्देशनाचे महत्त्व पहा. निर्देशनाशिवाय व्यवस्थापनाच्या इतर कोणत्याही कार्याला अर्थ राहत नाही. कोणत्याही व्यवसायामध्ये विभागाची किंवा उपविभागाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समन्वय व नियंत्रणाची गरज असते. परंतु व्यवस्थापनातील विविध कार्य व घटकांना कार्यप्रवृत्त करण्याचे कार्य हे निर्देशनामार्फत पूर्ण केले जाते. त्यामुळे निर्देशनाचे फायदे किंवा निर्देशनाचे महत्त्व आपल्याला विविध मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येऊ शकते. यामध्ये आपण पाहूया. सर्वप्रथम कार्यप्रवृत्त करणे. एखाद्या संस्थेत अत्यंत चांगल्या रीतीने नियोजन करण्यासाठी प्रभावी स्वरूपाची कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही होणे गरजेचे असते. कोणत्याही घटकांना कार्यप्रारंभ आदेश दिल्याशिवाय प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होत नाही. निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना स्वइच्छेने कार्यप्रवृत्त व्हावे यासाठी प्रेरणा दिली जाते. म्हणूनच व्यवसाय संस्थेमध्ये निर्देशनाला महत्त्व आहे असे आपल्याला म्हणता येऊ शकते. यानंतर आहे समन्वय घालण्यासाठी निर्देशनाचं महत्त्व आहे. संघटनेत विविध स्तरावर अनेक लोक काम करत असतात. हे सर्व लोक संस्थेची पूर्वनिर्धारित स्वरूपाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र आलेली असतात. प्रत्येक व्यक्तीचा त्यांच्या इतर व्यक्तीच्या कामाशी संबंध जोडला गेलेला असतो. एकमेकाच्या कार्याचा परिणाम हा त्यांच्यावर होत असतो. म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये समन्वय राखणे तितकेच गरजेचे असते आणि हे कार्य निर्देशनामुळे सहज शक्य होते. तिसरा मुद्दा आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे. संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वेगळी असते. तरी पण प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये काही सुप्त शक्ती लपलेल्या असतात. निर्देशनामुळे या सुप्त गुणांचा शोध घेतला जातो आणि ते विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं जातं. कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांचा वापर करून व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता वाढली जाते. संघटनेतील बदल. कोणतीही संघटना परिणामी ठरण्यासाठी तिच्यामध्ये वातावरणीय बदल पचवण्याची शक्ती असली पाहिजे. वातावरण किंवा पर्यावरणीय बदलामुळे संघटनेच्या रचनेत तसेच तिच्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्येही बदल करावे लागतात. अंतर्गत बाह्य परिस्थितीत बदल होत असतात. नवीन योजना सुरू होत असतात आणि या सर्व बदलांना व्यवस्थापनाला अनुरूप बनवून घेणे या बाबी व्यवसाय संस्थेच्या व्यवस्थापकाकडे आव्हान स्वरूपाच्या असतात. पण या बाबी व्यवसायाला अनुरूप बनवून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊन त्यांना मार्गदर्शन करणे हे काम निर्देशनाद्वारे सहज शक्य होते. संघटनेची स्थिरता व विकास. संघटनेचे स्थैर्य व विकास तिच्या चालकावर अवलंबून असते. संघटना दीर्घकाळ राहावी, तिच्या सातत्याने प्रगती व्हावी, तिला योग्य नेतृत्व मिळणे या सर्व बाबी ह्या त्या नेतृत्व गुणावर अवलंबून असतात. म्हणून संघटनेतील कामे परिणामकारक होण्यासाठी संदेशवहनाची सुद्धा गरज आपल्याला जाणवते. कर्मचाऱ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडनं कार्यक्षमतेने काम करून घेणे हे कार्य जितकं गरजेचं आहे तितक्याच प्रमाणामध्ये या प्रत्येक कार्याला निर्देशित करणे हे देखील गरजेचे आहे. शेवटचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणे. व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची कार्य करावी लागतात. प्रत्येक कार्य हे गुंतागुंतीचं किंवा किचकट स्वरूपाचं असू शकतं. मात्र ही सर्व कार्य योग्य रीतीने होण्यासाठी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असते. वित्तीय अवित्तीय स्वरूपाच्या प्रेरणांची गरज असते. निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील केलं जातं आणि प्रेरणा देखील दिल्या जातात. म्हणून व्यवस्थापनामध्ये निर्देशन महत्त्वाचे समजले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण निर्देशनाचा पूर्ण सिलेबस पाहिलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण संदेशवहन प्रकरण क्रमांक 4 मधला दुसरा पाठ संदेशवहन सुरू करणार आहोत.
थँक्यू.